नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोलीस भरती म्हणजे सीपी मुंबई जी नायगावची भरती आहे त्याच्याशी संबंधित महत्त्वाचे मुंबई पोलीस भरती स्पेशल असे जे जीकेचे प्रश्न आहेत, जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत। प्रश्नांना सुरुवात करायच्या आधी नेहमीची आग्रहाची विनंती, जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, बेल आयकॉन प्रेस करायचं जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आपल्या चॅनलवर मराठी व्याकरण, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारताचा भूगोल या सर्व संबंधित जे सर्व महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आहेत हे सर्व व्हिडिओ मोफत चॅनलला उपलब्ध आहेत। त्यामुळे चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ह्या व्हिडिओवरून चांगला अभ्यास करू शकता। तर आजचा पहिला प्रश्न बघा। आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधान परिषद। काय आहे? विधान परिषद। पुढचा प्रश्न क्रमांक 2, ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? म्हणजे ढगापासून कृत्रिम पाऊस पाडला जातो ते जे तंत्र आहे त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्लाउड सीडिंग। म्हणून काय आन्सर असणार? पर्याय क्रमांक 4। पुढचं बघा, तिसरा प्रश्न, मराठीतील पहिले प्रवास वर्णन माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे लेखक आहेत गोडसे भटजी आणि म्हणून आन्सर असेल पर्याय क्रमांक 2। लक्षात घ्या मित्रांनो, एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करत असताना त्याच्याशी रिलेटेड महत्त्वपूर्ण पॉइंट्स लक्षात ठेवायचे। जसं मराठीतील पहिले प्रवास वर्णन कोणते? तर माझा प्रवास। आणि माझा प्रवास कोणी लिहिलेला आहे? तर गोडसे भटजींनी लिहिलेला आहे। पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 4, कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करतात? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 28 सप्टेंबर। पुढचं बघा, पुढचं पाचवा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तोरणा। तर तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 6, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? प्रश्न क्रमांक 6, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू। पुढचं बघा, 7वा प्रश्न, पोलीस हा विषय राज्यघटनेतील कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्य सूची। काय आहे? पर्याय क्रमांक 2 राज्य सूची। परीक्षेला जायच्या आधी हे सर्व प्रश्न तुम्ही एकदा रिवाइज करणं गरजेचं आहे। पुढचं प्रश्न क्रमांक 8, तर प्रश्न असा आहे, पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयोडीन। पर्याय क्रमांक 4 आयोडीन हा उत्प्रेरक वापरला जातो। पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न। 9वा प्रश्न, कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे हलविण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड हार्डिंज। पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य कन्हाळगाव घोषित करण्यात आले ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। तर लक्षात काय ठेवायचं, महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य कोणते? तर ते आहे कन्हाळगाव। आणि कन्हाळगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे चंद्रपूर मध्ये। पुढचं बघा, पुढचं 11वा प्रश्न, प्रकाश वर्ष म्हणजे काय? हा प्रश्न कितीतरी वेळेला परीक्षेला येऊन गेलाय त्यामुळे आयएमपी क्वेश्चन आहे। प्रकाश वर्ष म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचे जे एकक असते
त्यालाच प्रकाश वर्ष असे म्हणतात. तर पुढचं बघा 12वा प्रश्न महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा कोणता किंवा लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता सर्वाधिक, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर. पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 13 प्रश्न क्रमांक 13चं काय आहे की सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह कोणता. तर सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह आहे शुक्र. तर याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा 14वा प्रश्न राष्ट्रीय लसीकरण दिन केव्हा साजरा केला जातो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 16 मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो. पुढचं बघा 15वा प्रश्न कर्झन वायलीची हत्या कोणी केली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मदनलाल धिंग्रा. काय आहे मदनलाल धिंग्रा याने कर्झन वायलीची हत्या केली. प्रश्न वाचतानाच तुम्हाला कळत असेल, जर तुम्ही जुने क्वेश्चन पेपर अभ्यासत असाल तर हे प्रश्न किती वेळा परीक्षेला येऊन गेले ते. पुढचा 16वा प्रश्न ब्रिटिशांनी खालीलपैकी कोणत्या लागवडीस प्रोत्साहन दिले. तर याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 भात व गहू लागवडीस ब्रिटिशांनी प्रोत्साहन दिले. पुढचं बघा 17वा प्रश्न महात्मा गांधी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे किती वेळा अध्यक्ष झाले. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एक वेळा. महात्मा गांधी हे राष्ट्रीय सभेचे एकच वेळा अध्यक्ष झाले. मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हे सांगायचं आहे की कोणत्या अधिवेशनाचे किती सालचं ते अधिवेशन होतं आणि कोणत्या ठिकाणी अधिवेशन होतं ज्याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. तर पुढचं बघा 18वा प्रश्न हे जो आहे ना 17वा प्रश्न त्याचं सर्व एक्सप्लेनेशन आपण राष्ट्रीय सभेची स्थापना हा जो व्हिडिओ टाकलेला आहे इतिहासाचा त्यामध्ये सर्व या प्रश्नांची उत्तर तुम्हाला 100% मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ पाहिलेले असतील त्यांना हे प्रश्न काहीच अवघड वाटत नसतील. पुढचा 18वा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन झालं आणि सिंधुदुर्ग हा जिल्हा तयार झाला. तर मला तुम्ही सांगायचंय रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा जिल्हा तयार झाला. तर ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती किती साली झाली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. पुढचा बघा 19वा प्रश्न भारतातील महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चेनानी नाशरी. काय आहे चेनानी नाशरी. पुढचं बघा 20वा प्रश्न भारताचा मध्यबिंदू 0 मैल कोठे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. काय आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. पुढचं बघा 21वा प्रश्न रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे भारतातले पहिले राज्य कोणते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड. उत्तराखंड राज्याने रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू केली आहे असं ते भारतातलं पहिलं राज्य आहे. पुढचा प्रश्न 22वा प्रश्न बघा भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आहे. भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हैसूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न जागतिक बँकेची स्थापना कधी झाली. हा प्रश्न खूप वेळेला परीक्षेला रिपीट होतो. जागतिक बँकेची स्थापना कधी झाली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1945 साली जागतिक बँकेची स्थापना झाली. तर या जागतिक बँकेचं इंग्रजी संक्षिप्त रूप काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. पुढचं 24वा प्रश्न बघा मधुमेह आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इन्शुलिन. आता बघा तुम्ही एक्सप्लेन करू नका असं म्हणता परंतु एक्सप्लेन करणं का गरजेचं असतं बघा. तर मधुमेह आजार त्यालाच साखरीन किंवा डायबिटीस असंही म्हणतात.
तर मधुमेह आजाराची 3 नावं कोणती आहेत? मधुमेह, साखरीन आणि डायबिटीस. तर मधुमेह आजार, इन्शुलिनची कमतरता भासली की मधुमेह होतो. मग हा इन्शुलिन जे आहे स्त्राव तो शरीरातील कोणत्या अवयवात स्त्रवतो असाही प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊन गेलेला आहे. तर इन्शुलिन हा स्त्राव हा स्वादुपिंडामध्ये स्त्रवतो, हे लक्षात घ्या. पुढचं बघा 25वा प्रश्न, रडार यंत्रणेचा शोध कोणी लावला? तर रडार यंत्रणेचा शोध कोणी लावला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टेलर व यंग यांनी रडार यंत्रणेचा शोध लावला. पुढचा 26वा प्रश्न, भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता? भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झाशीची राणी. पुढचं बघा 27वा प्रश्न, जगातील सर्वात लहान समुद्र कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर्क्टिक समुद्र. पुढचं बघा 28वा प्रश्न, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुबोध पत्रिका. हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र आहे. या मुखपत्रातून प्रार्थना समाजाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला जात असे. पुढचं 29वा प्रश्न, राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ सरन्यायाधीश देतात. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की सध्याच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. या द्रौपदी मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ कोणत्या सरन्यायाधीशांनी दिली? हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. 30वा प्रश्न बघा, भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर पण ही जी मूलभूत कर्तव्ये आहेत, ही 10 मूलभूत कर्तव्य कधी समाविष्ट करण्यात आली ते सांगायचं आहे आपल्याला इथं. तर प्रश्न काय आहे? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा कधी समावेश करण्यात आला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1976 ला 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. पुढचा प्रश्न बघा, लोकपाल विधेयक सर्वप्रथम कोणत्या वर्षी लोकसभेत मांडले गेले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1968 साली लोकपाल विधेयक सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडण्यात आले. 32वा प्रश्न बघा, संगणकात वापरण्यात येणारी बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप काय असते? तर काय आहे? संगणकात वापरण्यात येणारी बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप काय असते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0 व 1 यांचा समूह. 0 व 1 यांचा जो समूह असतो त्यालाच काय म्हणतात? बायनरी नंबर पद्धत असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? 33वा प्रश्न, इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विष्णू शास्त्री पंडित हे इंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. पुढचं 34वा प्रश्न बघा, भारतातील राष्ट्रीय शेतकरी दिन कधी साजरा करतात? तर भारतातील राष्ट्रीय शेतकरी दिन कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करतात भारतामध्ये. पुढचं 35वा प्रश्न, कोणत्या घटनेनंतर देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा दिली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पोखरण अणुचाचणी. मग आता मला तुम्ही सांगा, आता ही घोषणा काय आहे? जय जवान जय किसान आणि जय विज्ञान अशी घोषणा कोणी दिली होती? अटल बिहारी वाजपेयी यांनी. मात्र जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे. बाळांनो, आपण याच प्रश्नांबरोबर त्याच्याशी संबंधित इतर प्रश्नांचाही अभ्यास करतोय. तर त्याची उत्तरं लगेच आम्हाला येत नाही, तुम्हीच उत्तरं द्या असले कमेंट्स करायचे नाहीत. तुम्ही स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी आहात. आपलं नॉलेज जास्तीत जास्त वाढवायला आपल्याला अनेक पर्याय आहेत. तुमच्या हातामध्ये मोबाईल उपलब्ध आहे. त्याच्याने तुम्ही जर स्वतः ते उत्तर मिळवण्यासाठी प्रयत्न केलं तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. त्याच्यामुळे
जे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारलेत ते सांगणं गरजेचं आहे. कारण काय, तुम्हाला स्पष्टीकरण केलं की एवढं स्पष्टीकरण नको, आणि उत्तर नाही सांगितलं तर उत्तर तुम्हीच सांगा असंही असतं. तर लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा निदान या काळामध्ये तरी देणारा जो विद्यार्थी आहे त्यानं असा दृष्टिकोन बाळगला तर स्पर्धा परीक्षेमध्ये टिकणे अवघड होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचं असेल तर ते एका प्रश्नाशी संबंधित त्याच्याशी निगडीत अनेक प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा 36वा प्रश्न बघा, नाबार्डची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंदिरा गांधी यांनी नाबार्डची स्थापना केली. पुढचं 37वा प्रश्न, कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? तर याचं उत्तर आहे विषुववृत्त. लक्षात घ्या मित्रांनो, पृथ्वी असते आणि त्या पृथ्वीला अशा ज्या आडव्या काल्पनिक रेषा असतात पृथ्वीवरच्या त्यांना अक्षरवृत्त असं म्हणतात. आणि पृथ्वीच्या मधोमध जे असतं ते असतं विषुववृत्त. इथं विषुववृत्त असतं 0 अक्षावर, तर विषुववृत्त असतं आणि त्यामुळं पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 भाग पडतात. तर हे विषुववृत्त हे सर्वात मोठं अक्षरवृत्त आहे. त्याच्याशी रिलेटेडही प्रश्न आपल्याला येणं गरजेचं आहे आणि म्हणून मी एक्स्ट्राची माहिती सांगत असते तुम्हाला. पुढचं बघा 38वा प्रश्न, ॲडॉल्फ हिटलर कोणत्या देशाचा हुकुमशहा होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जर्मनी. जर्मनी या देशाचा तो काय आहे, ॲडॉल्फ हिटलर हा हुकुमशहा होता. पुढचं 39वा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण 5 पुस्तकांची गावे आहेत, त्यापैकी सांगली जिल्ह्यातील कोणत्या गावाला पुस्तकांचे गाव घोषित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, औदुंबर. तर मला उत्तर द्या, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुढचं बघा प्रश्न क्रमांक 40, राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. उत्तर काय आहे, कागल. तर जर असं विचारलेलं असेल राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी कोणती, तर त्याचा आन्सर कोल्हापूर येईल. मात्र जन्मभूमी किंवा जन्मस्थान कोणतं, तर त्याचा आन्सर काय येईल, कागल येईल. पुढचं बघा 41वा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भद्रावती या ठिकाणी काय आहे, युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. पुढचं प्रश्न क्रमांक 42, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण केले? 42वा प्रश्न काय आहे, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ तयार केले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1909चा कायदा आहे त्यानुसार मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ तयार केले गेले. पुढचा 43वा प्रश्न बघा, 43वा प्रश्न, अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 21 किमी हे अर्ध मॅरेथॉनचे काय असते, अंतर असते. प्रश्न क्रमांक 44, गावाच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तलाठी. हाही प्रश्न कितीतरी वेळेला परीक्षेला विचारला गेला आहे. पुढचं बघा 45, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे आंध्र प्रदेश हे दुसरे राज्य आहे. आंध्र प्रदेश राज्याने पंचायत राज व्यवस्था किती साली स्वीकारली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1959 ला आंध्र प्रदेशने पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. मित्रांनो, तुम्ही पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान नेहमी पाठ करता, परंतु दुसरे राज्य हे आपल्याला परीक्षेला विचारू शकतात. तर पहिले राज्य कुठले आहे, राजस्थान. दुसरे राज्य कुठले आहे, आंध्र प्रदेश. तर महाराष्ट्र कितवे आहे, 9वे राज्य आहे पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे. तर पुढचा प्रश्न बघा 46वा प्रश्न, कोणती घटना दुरुस्ती ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचे 2 भाग पडतात, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका आणि कटक मंडळे. त्यांच्याशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती, हा प्रश्न आहे आपला 46वा प्रश्न. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 74वी घटना दुरुस्ती.
पुढचं बघा, पुढचा प्रश्न 47वा, जिल्हा परिषद सदस्यांची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या 75 असते, तर किमान म्हणजे कमीत कमी किमान सदस्य संख्या टिंबटिंब असते, असा आहे आपला 47वा प्रश्न. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 50. म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांची जास्तीत जास्त कमाल सदस्य संख्या असते 75 आणि कमीत कमी म्हणजेच किमान सदस्य संख्या असते 50. तुम्ही कसं पाठ करायचं, 75 ते 50 किंवा 50 ते 75 असं पाठ करायचंय. 75 आणि 50 हे दोन आकडे लक्षातच ठेवायचे आहेत. आलं का लक्षात? पुढचं 48वा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील कोणत्या शहरास मृतांची टेकडी म्हणत असत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोहेंजोदाडो. या शहरास काय म्हणत असत? मृतांची टेकडी असे म्हणत असत. 49वा प्रश्न, वर्धमान महावीर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? तर वर्धमान महावीर यांचा जन्म बिहार या राज्यात झाला. बिहार या राज्यात झाला, मात्र ते जे बिहार राज्यातील ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव काय, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नक्की करा. पुढचा आणि शेवटचा प्रश्न 50वा प्रश्न, गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणत्या भाषेतील आहे? तर ऍक्च्युली हा ग्रंथ मराठीतला आद्य ग्रंथ म्हटलं जातं आणि तो कुठला आहे तर प्राकृत लिपीमध्ये, प्राकृत मधला आहे, लिपी नाही सॉरी प्राकृत या भाषेतला आहे. आणि गाथा सप्तशतीच गाथा सप्तसई असं सुद्धा नाव आहे. राजा हाल सातवाहन याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यावर आधारित हा गाथा सप्तशती कोणी लिहिला, मराठीतील पहिला आद्य ग्रंथ कोणता, असे वगैरे प्रश्न आतापर्यंत परीक्षेला येऊन गेलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरायचं नाही. आणि चॅनलवर जेवढे मोफत व्हिडिओ आहेत ते सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला परीक्षेला अत्यंत उपयुक्त असे आहेत, त्यामुळे ते व्हिडिओ बघायचे आहेत आणि परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे आहे. परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.